अहिल्यादेवी, श्रीकांतचा काळ कठीण आहे. त्याचं कालचक्र फिरलेत, त्यामुळे त्याच्या जीवाला धोका आहे आणि त्याला वाचवणं अशक्य आहे. गुरुजी, असं नका बोलू. म्हणजे काहीतरी मार्ग असेल ना यातून. म्हणजे काहीतरी पूजा असेल, काहीतरी व्रत असेल ज्याने ह्याच्यात मार्ग निघू शकेल. असं काहीतरी असेलच ना. तुम्ही काहीही सांगा, मी काहीही करायला तयार आहे. मी माझ्या श्रीकांतचा जीव वाचवायला कितीही कठीण व्रत करायला तयार. श्रीकांतला वाचवण्यासाठी कठीण व्रत करावं लागेल. मी तयार आहे गुरुजी. पण हे व्रत तुम्हाला एकटीला करता येणार नाही. हे व्रत पूर्ण करण्यासाठी 2 शक्ती एकत्र यावे लागतील, तेव्हाच हे व्रत पूर्ण होईल. म्हणजे मला समजलं नाही. हे व्रत पूर्ण करण्यासाठी मला अजून कोणाची मदत घ्यावी लागणार आहे का? हो, 2 शक्ती एकत्र आणून हे व्रत पूर्ण करायचे आहे. हे व्रत तुम्ही आणि तुमच्या सुनेने मिळून एकत्र करायचं आहे. गुरुजी, कितीही कठीण व्रत असलं तरी ते मी पूर्ण करू शकते. मी हे एकटीने करून नाही का चालणार? अहिल्यादेवी, हे व्रत एकटीने करायचं नसून या व्रतात तुमच्या सुनेने सहभाग घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही आणि तुमच्या सुनेने मिळून हे व्रत पूर्ण केलं तर निश्चितच फळ चांगलं मिळेल आणि श्रीकांतला जीवनदान मिळेल. ठीक आहे, पण हे लवकरात लवकर करणं गरजेचं आहे, अन्यथा श्रीकांतचा जीवाचा धोका वाढू शकतो. नाही गुरुजी, मी हे व्रत लवकरात लवकर पूर्ण करायला तयार आहे. मी करेन. श्रीकांतचा जीव वाचवण्यासाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे. फक्त हे व्रत कसं करायचं ते सांगा. हे बघा अहिल्यादेवी, हे व्रत 2 देवांच्या आशीर्वादाचं स्मरण करून करायचं आहे. आई गावदेवी मातेच्या साक्षीने हे भिक्षा व्रत पूर्ण करायचं आहे. पण ही भिक्षा तुम्ही मागायची नसून तुमच्या सुनेने मागायची आहे. 5 घरातून ही भिक्षा मागून त्याचा प्रसाद बनवायचा आणि देवाला अर्पण करायचं. पण त्यासाठी तुम्ही मात्र दिवसभर गुडघ्यावर या ठिकाणी प्रदक्षिणा घालायची आहे. ठीक आहे गुरुजी, मी लवकरात लवकर हे व्रत सुरू करते. श्रीकांतचा जीव वाचवण्यासाठी काही करायला तयार आहे.